नमस्कार, मी शर्वरी सचिन घोरपडे. मी जय हिंद हायस्कूल पिंपरी पुणे या शाळेत इयत्ता 5वी च्या वर्गात शिकत आहे. मी आज तुम्हाला लेखक गिरीश मिठारी यांच्या जत्रा या कथेचे अभिवाचन करून दाखवणार आहे. नदीकाठी बसलेल्या त्या गावची यात्रा सुरू झाली होती. समृद्ध अशा या गावात गरीब श्रीमंत अशा दोन्ही प्रकारची लोक आढळून येत होती. जशी वडिलोपार्जित भरपूर शेत जमीन असणारी मंडळी होती, तशी काहीच शेती नसल्याने दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊन उदरनिर्वाह करणारी लोकही त्याच गावात होती. वर्षातून एकदा भरणारी यात्रा यंदा खूपच जोरदार भरली होती. आकाश पाळणे आले होते. भेळ, पाणीपुरी, आईस्क्रीम यांचे गाडे जागोजागी लागले होते. सारे गाव आणि लहान लहान मुले यात्रेचा आनंद लुटण्यात मग्न होती. गावच्या चावडीच्या कट्ट्यावर यात्रेतील नियोजन कमिटी वर्गणी गोळा करण्यात मग्न होती. कमिटीने यंदा पुण्या पाटील नावाच्या लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. त्यामुळे वर्गणी जास्त आणि जोरात गोळा करण्याचे काम चालू होते. कमिटी सदस्य गोड बोलून तर कुणाला नकळत लाजून लखबीने वर्गणी काढून घेत होते. बडी बडी जमीनदार मंडळी खादीचे कपडे घालून वावरत होती. कोपऱ्यावर असणाऱ्या एका घरात मात्र दृश्य काहीसे वेगळेच होते. आई आपल्या दोन्ही मुलांना समजावून सांगत होती की आता येतील तुमचे वडील, ते आले की पैसे देतील, मग तुम्ही पण यात्रेत फिरा. वडील येईपर्यंत ही दोन्ही मुले बाहेर जाऊन कुठल्या गाड्यावर काय खायचे, कुठले खेळणे घ्यायचे हे ठरवत होती. अधूनमधून घरी यायची आणि वडील आले का याची खात्री करून जायची. हळूहळू संध्याकाळ ही रात्रीच्या दिशेने धावू लागली. आता मुलं देखील वडिलांची वाट पाहून पेंगाळून गेले होते. आईने शेवटी वाट पाहून तिच्या देव्हाऱ्यात तिच्या वडिलांची आठवण म्हणून जपून ठेवलेले 5 रुपये होते ते घेतले आणि त्याच 5 रुपयांचे चुरमुरे आणून तिने जे घरात असेल ते मिसळून त्याची भेळ बनवली. वडिलांची वाट पाहून झोपी गेलेल्या पोरांना तिने उठवले आणि बाहेरून भेळ विकत आणल्याचे खोटेच सांगितले. परिस्थितीने आई म्हणेल तीच पूर्व दिशा असं शिकलेल्या त्या मुलांना काहीही शंका आली नाही आणि आईने दिलेल्या त्या भेळीचा अगदी मनमुराद आनंद त्यांनी लुटला. त्यांच्या चेहऱ्यावरील तो निरागस आनंद जणू त्या विद्यार्थ्याला देखील या मुलाचे भाग्य असे लिहिल्याबद्दल पश्चाताप व्हावा असाच होता. थकून गेलेली मुलं झोपी गेली आणि कदाचित त्यांच्या झोपी गेल्याची चाहूल लागताच त्यांचे वडील घरात आले. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी आज मालकाने संध्याकाळपर्यंत देतो म्हणून कसे शेवटी पैसे दिले नाहीत याची कथा सांगितली. मुलांच्या आईला देखील आश्चर्य वाटले की यात्रेत नारळ फोडण्याचा मान मिळवण्यासाठी सर्वात जास्त बोली लावलेल्या आणि यात्रेसाठी म्हणून देवाच्या नावाने बोकड कापून मित्रमंडळांना जेवण घालणारा हा मालक इतका निष्ठुर कसा असू शकतो. शेवटी तिला कळून चुकले, समाजात दिखाव्याला जितके महत्त्व आहे तितके कशालाच नाही आणि तिने तिच्या नवऱ्याला समजून सांगितले. धन्यवाद. सर्वप्रिय गुरुजनांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आपण मला ही सुवर्ण संधी दिल्याबद्दल मी सौंदर्य सतीश भारेरा आपले मनपूर्वक आभार मानते. मी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पिंपरी पुणे इथे 7वी इयत्तेत शिकत आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे निसर्गाची रचना. संध्याकाळची वेळ होती. राजा भोज आणि कवी कालिदास नदीकाठी
फिरत होते. नदीच्या काठावर शेतकऱ्यांनी कलिंगडे आणि खरबुजे लावली होती. त्यांचे वेल जमिनीवर पसरले होते. वेलीवर मोठी मोठी कलिंगडे आणि मोठी मोठी खरबुजे लागली होती. नदीच्या किनाऱ्यावर वडाचे एक मोठे झाड देखील होते. झाडावर लहान लहान फळं लटकत होती. ते पाहून राजा भोज कालिदासला म्हणाला, कविराज, काय गंमत आहे पहा. या वेलीवर कलिंगडे आणि खरबुजासारखी मोठी मोठी फळं आहेत आणि एवढ्या मोठ्या वडाच्या झाडावर एवढीशी लहान लहान फळं. निसर्गाची एक अजबच रचना आहे. कवी म्हणाला, महाराज, निसर्गाने सर्व काही विचारपूर्वकच केले आहे. पण यात तर मला काहीही विचारपूर्वक केले असे दिसत नाही. झाड एवढे मोठे आणि फळ एकदम लहान लहान. राजा कवीच्या मध्ये सहमत होत नव्हता. दोघेही आपली गप्पा गोष्टी करत करत पुढे चालू लागले. चालता चालता ते एका टेकडीवर पोहोचले. तिथे त्यांनी एक वडाचे झाड पाहिले. झाडाखाली कुणी वाट सरू आराम करत होता. इतक्यात एक फळ झाडावरून खाली नेमकी त्या वाटसरूच्या डोक्यावर पडले. वाटसरू धडपडत जागा झाला. राजा भोज आणि कालिदासने ते पाहिलं. कवी म्हणाला, महाराज, पाहिलेत? एवढ्या उंचावरून जर एक कलिंगड किंवा खरबुजासारखी मोठी आणि जड फळं या विचारा वाटसरूच्या डोक्यावर पडली असते तर काय झालं असतं बरं. म्हणून मी म्हटलं ना तुम्हाला, निसर्गाने कलिंगड मोठे आणि वडाची फळं लहान बनवली ते विचारपूर्वकच केले आहे. राजा भोज म्हणाला, कालिदास, तू म्हणतोस ते खरं आहे. निसर्गाने सर्व काही विचारपूर्वकच केले आहे आणि आता ते मला पटलं देखील आहे. या गोष्टीतून आपल्याला असा बोध होतो की निसर्गाने आपल्यासाठी खूप काही चांगले विचारपूर्वक आणि आपल्या फायद्याचे केले आहेत. म्हणून आपण सर्वांनी एकत्र मिळून निसर्गाची मनापासून काळजी घेतली पाहिजे आणि निसर्गाच्या नियमांमध्ये कोणतीही प्रकारची ढवळाढवळ करू नये. निसर्गाने आपल्यावर खूप सारे जास्त उपकार केले आहेत. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. मी प्रेक्षा रामदास साळुंखे, जय हिंद हायस्कूल 6वी शिकणारी विद्यार्थिनी आहे. सादर करीत आहे अभिवाचन. स्वाती आजी यांची कथा. आजीचं एक वाक्य. संध्याकाळची वेळ होती. घरात टीव्ही चालू होता, पण कोणीच तो लक्ष देऊन पाहत नव्हतं. आई स्वयंपाकघरात उभी राहून उद्याच्या डब्याचा विचार करत होती. बाबा मोबाईलवर कोणाला तरी हो 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 पाठवतो नक्की नक्की असं म्हणत होते आणि नात टेबलावर बसून वही उघडून होती. पण पेन हातात असूनही कुठेच लक्ष नव्हतं. तेवढ्यात आजीने अलगद म्हटलं, घरात एवढी माणसं आहेत पण शांतता एकटीच बसली आहे. त्या वाक्यावर आई बाहेर आली आणि म्हणाली, आई, आज सगळेच खूप कामात आहेत. बाबा लगेच सोडून म्हणाले, हो ना, आजकाल वेळच मिळत नाही. नात हळू आवाजात म्हणाली, आजी, मला काही येत नाहीये. आजीने सगळ्यांकडे नीट पाहिले आणि शांतपणे विचारलं, थकलाय का वेळ की माणसं? कोणी उत्तर दिले नाही. काही वेळात बाबा थोडं वैतागूनच म्हणाले, आई, थांबायला वेळच नसतो. आजी हसली आणि म्हणाली, वेळ नसतो की आपणच वेळेला हिसकावून लावतो. आईने उसासा टाकत सांगितलं, सगळं नीट करायचं असतं म्हणून धावपळ होते. आजीने लगेच उत्तर दिलं, सगळं नीट केल्यावरही जर मन गोंधळलेलं असेल तर नीटपणाचा काय उपयोग. नात आजीजवळ येऊन बसली. आजी, तुला कधी असं वाटायचं का की सगळं जास्तच होते? आजी थोडा वेळ आठवणीत गेली आणि म्हणाली, यायचं, पण तेव्हा आम्ही असं म्हणायचो. आज मन थोडं दमलंय. बाबा हसून म्हणाले, हा हा, आजकाल आम्ही म्हणतो ब्रेकडाऊन. आजी लगेच टोचून म्हणाली, नाव बदललं पण दमलं तेच राहील.
आई आजीच्या बाजूला बसली. आई, सगळं असूनही समाधान का मिळत नाही? आजीने तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, कारण आपण मिळालेलं मोजत नाही, उरलेलं मोजतो. त्या एका वाक्यावर आई गप्प झाली. नातीनं विचारलं, आजी, मग आनंद कसा मिळतो? आजी हसून म्हणाली, तो शोधावा लागत नाही, थांबलं की सापडतो. तेवढ्यात बाबांनी मोबाईल बाजूला ठेवला. आई, खरं सांगू का, आम्ही जगतो कमी आणि पळतो जास्त. आजी मान हलवत म्हणाली, म्हणूनच श्वास चालू आहे, पण शांतता मागे राहिली आहे. नातीनं अलगद मोबाईल टेबलावर ठेवला. आजी, आपण रोज असेच बसूया ना? आजी हसली. बसूया, बोलूया, नाहीतर फक्त ऐकूया. आई चहा घेऊन आली. सगळे एकत्र बसले. आजी कप उचलत म्हणाली, गरम चहा सावकाश प्यायचा. नात हसून म्हणाली, आजी, आयुष्याबद्दलही असंच असतं ना? आजी डोळे मिचकवत म्हणाली, हो, घाई केली तर चवच कळत नाही. त्या संध्याकाळी कोणी मोठं निर्णय घेतला नाही, कोणी वचन दिले नाही, पण घरात काहीतरी हलकं झालं होतं. काम तसंच होतं, प्रश्नही तसेच होते, पण मन हलकं झालं होतं. कारण आजीने भाषण दिलं नव्हतं, तिने फक्त एक वाक्य म्हटलं होतं आणि ते वाक्य सगळ्यांच्या मनात रेंगाळायला लागलं आणि ते वाक्य सगळ्यांच्या मनात रेंगाळत राहिलं. धन्यवाद. माझे नाव वैभवी विजय मोरे. मोरे शिक्षण संस्था चिंचवड पुणे 33 संचलित MSS हायस्कूल दैवलीची विद्यार्थिनी. माझ्या विषयाचे नाव विचार हे जगायला शिकवतात. जर नशा करायचाच आहे तर मेहनतीचा करा. जीवन जगायचं तर मर्जीने जगायला शिका. इशाऱ्यावर तर सर्कसमधला सिंह पण चालतो. जेव्हा काही माणसांना चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना आपल्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करतात. तुमची ओळख कमी असली तरी चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करू नका आणि कोणाच्या मागे मागे पळू नका. इतिहास साक्षी आहे, खवळलेल्या समुद्राच्या आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीच नाद करू नये. आयुष्यात स्वतःच्या आत असलेली कलेची कधीच घमंड करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे पाण्यात जातो. कोणी माज म्हणावा रुबाब, जगा तर असं तुमच्या मनासारखं. भीती असली पाहिजे आणि ती हृदयात असली पाहिजे. ते हृदय आपले नाही, समोरच्याचं असलं पाहिजे. जर लोकांना आपल्याशी प्रॉब्लेम असेल तर कायम लक्षात ठेवा, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही. आपल्याला कोणी फुकट दिलेला त्रास आणि फुकट दाखवलेला माज कधीच सहन करायचा नसतो, कारण डोक्यावर तर सूर्य आल्यावर सावली सुद्धा साथ सोडून देते, तर माणसाचं काय घेऊन बसला. प्रत्येकाला तुमची जखम दाखवू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध तर नसतं, पण मीठ मात्र नक्कीच असतं. काही जण डायरेक्ट तोंडावर बोलतात आणि काही जण मागे बोलतात. आठवणीत कमी आणि चर्चेत जास्त असतं. लोक तुमच्यावर का जळतात याचा विचार करू नका, ते अजून कसे जळतील याचा विचार करा. शांत असणे म्हणजेच आक्रमक नसणे असा गैरसमज अनेकांचा होतो. आपल्याला बदलायची हौस नसते, पण काय करणार, कारण कधी कधी लोकांना त्यांच्या चुका दाखवण्यासाठी बदलावं लागतं. जगाला काय आवडतं म्हणून करत बसायचं नाही, आपल्याला काय आवडतं ते बघायचं, विषय संपला. आजकाल लोक समोरून कमी आणि स्टेटस मधून जास्त टोमणे मारतात आणि म्हणतात तर काय, समजने वालों को इशारा ही काफी है. आपलं बोलणं जरी कडू असलं ना तरी मनाने साफ राहा, बाकीच्यांसारखं नाही. तोंडावर एक आणि मागे एक. बोलून दाखवण्यासारखं खूप काही असतं, पण बोलून नाही, करून दाखवा. कोणाला आपण आवडो किंवा नाही आवडो, दोन्ही गोष्टी आपल्यासाठी चांगल्याच असतात, कारण ज्यांना आपण आवडतो त्यांच्या हृदयात आणि ज्यांना आपण नाही आवडत त्यांच्या हृदयातच कायम असतो. वेळेस
अशा लोकांच्या नेहमीच आभारी राहा ज्यांनी वेळेस स्वतःचे रंग दाखवून आपल्याला बदलायची संधी दिली. आपल्या पाठीमागे कोण काय बोलतं याच्याने काहीच फरक पडू देऊ नका. समोर कोणाचं तोंड उघडत नाही एवढंच खूप आहे. माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, इगो ह्या किती मोठ्या प्रमाणात असल्या तरी त्याच्या स्वभावातून सगळं काही कळतं. जेव्हा सगळं संपूर्ण गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नव्याने काहीतरी उभं राहण्याची. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तर मात्र कोणाचाही घेऊ नका. का आपल्या सुखाकरिता इतरांना दुखवू नका. नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही किंवा आपोआप निर्माण होत नाही, तर केवळ माणूसच प्रत्यक्षाचे नशीब घडवत असतो. नशिबात असलेले तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे. एखाद्याला सोडून जाताना मागे पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊ नये. जीव घेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा जीव लावणाऱ्या माणसात मनात राहा. कोणाची मदत करत असताना त्याच्या डोळ्यात कधीच बघू नका. त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतात. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो त्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढाईची धमक असते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव ओवी अजित कुलकर्णी. मी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाची इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. मी आज तुमच्या समोर बा भ बोरकर लिखित माझे घर या कवितेचे अभिवाचन करणार आहे. सादर करीत आहे माझे घर. तृप्त स्वतंत्र गोव्यात केव्हा तरी, तृप्त स्वतंत्र गोव्यात केव्हा तरी, फेसाळत्या लाटांपाशी सिंधू सरितेच्या तिरी, बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर, बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर, गार विलायती वेल चढवीन भिंतीवर, मागे विहीर काठाची, अहो मागे विहीर काठाची वर प्राजक्ताचे खोड, गर्द हिरवे न्हाणीशी निर फणसाचे झाड, केळबनाच्या कडेला स्वच्छ छोटासाच गोठा, केळबनाच्या कडेला स्वच्छ छोटासाच गोठा, त्यात सवत्स कपिला ओल्या चाऱ्याचा निसाठा, फुलपाखरांच्या साठी पुढे फुलं झाडे 4, आंबा एखादा कलमी यावा म्हणून या खार, गारव्याच्यासाठी काही गार नाजूक पोफळी, नागमोडी त्यांच्यावर पान वेली मिरवेली, वर पश्चिमेला गच्ची अभ्यासिका पूर्वेकडे, वर पश्चिमेला गच्ची अभ्यासिका पूर्वेकडे, शेजारच्या माडावर पाहिन मी सोनसडे, कानी समुद्राची गाज पुढे ग्रंथ स्वर्णाक्षरी, कानी समुद्राची गाज पुढे ग्रंथ स्वर्णाक्षरी, पारव्यांची कुजबुज खिडकीच्या गजांवरी, असा पहाटेला घेत हुक्यात चहाची लज्जत, असा पहाटेला घेत हुक्यात चहाची लज्जत, लिहीन मी भावगीते तेथे घुमत, आणि येता थोडा क्षण बसून या गच्चीवर, रेखाटीनं भोवतीचे चित्र एखादे सुंदर, जाळी फेकणारे कोळी त्यांच्या मासळीच्या होड्या, खपणारे वावराडी त्यांच्या विसाव्याच्या विड्या, कधी काजळता क्रूस कधी उजळ घुमट, कधी काजळता क्रूस कधी उजळ घुमट, बांगड्यांची खेळणारा कधी ओलेतीचा घट, आणि मग सेवीनं जाई जुईचा गे भात, आणि मग सेवीनं जाई जुईचा गे भात, पोईतल्या मासळीचा स्वाद घेत साथ साथ, वेतची या खाटेवर थोडा बागेत दुपारी, वेतची या खाटेवर थोडा बागेत दुपारी, झोपेनं मी घोळवीत तुझी अंमली सुपारी, आणि सूर्यास्तास माझा रंग घेऊन शिकारा, आणि सूर्यास्तास माझा रंग घेऊन शिकारा, तुझ्या संगे जाईन मी इंद्रचंद्राच्या माहेरा,
कुणी भविष्याचा कवी आम्हा ऐकविल गाणी, कुणी भविष्याचा कवी आम्हा ऐकविल गाणी, ऐकेन ती समाधाने डोळा घेऊन या पाणी. थंडी वाऱ्यात पश्मिनी शाल स्कंधी घालशील, थंडी वाऱ्यात पश्मिनी शाल स्कंधी घालशील, काठी उद्याचा तो कवी प्रेमे मला सांभाळील. घरी येताचा ना तरी नाचतील आनंदाने, घरी येताचा ना तरी नाचतील आनंदाने, म्हणतील सांगा गोष्ट किंवा म्हणा नवे गाणे. रचून या सांगेन मी त्यांना गाण्यातच कथा, रचून या सांगेन मी त्यांना गाण्यातच कथा, जेणे जाणवेल त्यांना उद्या दुसऱ्याची व्यथा. मग रेलून गच्चित टक लावीन आकाशी, मग रेलून गच्चित टक लावीन आकाशी, दाट काळोखातही मी चिंब भिजेन प्रकाशी, दाट काळोखातही मी चिंब भिजेन प्रकाशी. असे माझे गोड घर केव्हा तरी केव्हा तरी, असे माझे गोड घर केव्हा तरी केव्हा तरी, अक्षरांच्या वाटेनेच उतरेल भुईवरी, उतरेल भुईवरी. धन्यवाद. शौर्याचा अग्नी श्रीमंत बाजीराव पेशवा. पुणे शहरापासून दूर सातारा दरबारात एक तेजस्वी तरुण उभा होता. त्याचे नाव होते बाजीराव बल्लाळ भट्ट. तो केवळ 20व्या वर्षाचा होता, पण त्याची नजर धगधगणाऱ्या अग्नीसारखी होती. बाजीराव शांतपणे छत्रपती शाहू महाराजांसमोर उभे होते. त्यांनी नुकतेच मराठा साम्राज्याचे पुनरुज्जीवन केले होते. बाजीराव लहानपणापासूनच तलवारीचे आणि राजनीतीचे धडे गिरवत होते. 1720 साल. मराठा साम्राज्याला एका कुशल आणि वेगवान नेतृत्वाची गरज होती. तेव्हा छत्रपती शाहूंनी बाजीरावांना पेशवा पद देण्याचा निर्णय घेतला. परंतु दरबारातील काही जुन्या आणि अनुभवी सरदारांना हे मान्य नव्हते. महाराज, एक सरदार दबक्या आवाजात म्हणाला, हा तरुण मुलगा, तो फक्त 22 वर्षांचा आहे. ह्याला एवढ्या मोठ्या जबाबदारीचा भार पेलवेल का? छत्रपती शाहूंनी स्मित केले. त्यांनी बाजीरावांकडे पाहिले. तेव्हा बाजीराव झुकून उभे होते. त्यांच्या डोळ्यात फक्त निष्ठा दिसत होती. महाराज म्हणाले, तलवारीला धार तिच्या वयाने नाही तर तिच्या वापराने येते. बाजीरावाची तलवार सर्वात वेगवान आणि सर्वात निष्ठावान आहे. वय फक्त एक संख्या आहे. आणि मग 22 वर्षाच्या त्या तरुणाने पेशव्याची वस्त्रे परिधान केली. बाजीराव पेशवा एक असे नाव जे ऐकताच फक्त घोड्यांच्या टापांचा आवाज आणि तलवारीची झगमग डोळ्यासमोर येते. त्यांचा एकच ध्यास होता, मराठा साम्राज्याला सिंधू नदीपर्यंत न्यायचे. ते पुण्यात आपल्या कक्षात उभे होते, भविष्याची योजना आखत. अचानक विहंग नावाचा एक दूत धावत आला. त्याने महाराज छत्रसाल यांचे पत्र बाजीरावांच्या हाती दिले. हे बुंदेलखंडाचे राजा छत्रसाल होते, जे पराक्रमी होते, पण आता मुघल सरदार मुहम्मद खान बंगश याच्या त्रासामुळे मदतीसाठी विनवणी करत होते. पत्रात लिहिले होते की क्रूर सरदार मुहम्मद खान बंगश याने छत्रसाल यांना जैतपूरच्या किल्ल्यात वेढले आहे. किल्ल्यातील शिधा संपत आला आहे. छत्रसालांनी लिहिले होते, हे वीर बाजीराव, तुमच्याशिवाय आमची मुक्ती नाही. बाजीरावांनी पत्र वाचले आणि त्यांची मूठ आवळली. बुंदेलखंड हे मराठा साम्राज्यासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. छत्रसालांचे रक्षण करणे हे मराठा धर्माचे कार्य आहे. त्यांनी त्वरित सैन्याला हर हर महादेवचा जयघोष करत कूच करण्याचा आदेश दिला. बाजीरावांचे सैन्य निघाले ते बुंदेलखंडाकडे. ते इतके जलद होते की वाटेत त्यांना कोणीही रोखू शकले नाही. बंगश खानाला वाटले की मराठे ते तर अजून खूप दूर आहेत, पण बाजीरावांचा घोडा वाऱ्याहून वेगाने धावत होता. जैतपूरच्या किल्ल्याजवळ पोहोचताच बाजीरावांनी बंगश खानाच्या छावणीवर अचानक हल्ला केला. बंगश खान आणि त्याचे सैन्य गाफील होते. त्यांना वाटले, एवढ्या लवकर मराठी कसे पोहोचले? बाजीरावांची घोडदळ म्हणजे जणू वादळच. त्यांनी वेगाने बंगश खानाच्या सैन्याला चाहू बाजूंनी घेरले. मराठा योद्ध्यांनी हर हर महादेवचा नारा देत
तलवारी चालवायला सुरुवात केली. युद्धात फक्त शौर्याचीच गर्जना घुमत होती. थोड्याच वेळात मुहम्मद खान बंगश याचे सैन्य पांगले. बंगश खान स्वतः पराभूत झाला आणि त्याला शरण येण्यास भाग पडले गेले. मराठ्यांचा भगवा ध्वज बुंदेलखंडाच्या पुण्यभूमीवर अभिमानाने फडकला. छत्रसाल महाराज आनंदाने बाजीरावांना भेटले. त्यांनी बाजीरावांना बुंदेलखंडाचे पुत्र म्हणून घोषित केले आणि आपले अर्धे राज्य त्यांना भेट म्हणून दिले. छत्रसाल महाराजांच्या या कृतीने मराठ्यांना उत्तरेत मोठे बळ मिळाले. बुंदेलखंडच्या विजयामुळे बाजीरावांचा उत्तर भारतातील प्रवेश आणखी सोपा झाला. छत्रसालांचे आशीर्वाद घेऊन मराठा साम्राज्याचा ध्वज आता सिंधू नदीच्या ध्येयाकडे अधिक आत्मविश्वासाने आणि वेगाने झेपावत होता. बाजीरावांच्या शौर्याने मराठा साम्राज्याची कीर्ती सर्वदूर पसरली. मराठ्यांनी तो ऐतिहासिक विजय मिळवला. सैन्यात जल्लोष झाला. सर्वात मोठा विजय म्हणजे सैनिकांना मिळालेला आत्मविश्वास. हा तरुण आपल्या वेगामुळे नव्हे तर आपल्या बुद्धीमुळे आणि शौर्यामुळे लढतो. सैनिक कुजबुजू लागले. बाजीरावांनी सिद्ध केले की तरुण ऊर्जा ही थकलेल्या अनुभवापेक्षा अधिक महत्वाची असू शकते. नमस्कार, मी प्रतीक्षा निलेश तन्नाके, इयत्ता 7वी. शाळेचे नाव HSCP हायस्कूल फॉर गर्ल्स हुजूरपागा पुणे 30. आज मी स्वलिखित लेखनाचे वाचन करणार आहे. इतिहासाच्या पानावर अनेक नावे लिहिलेली असतात, पण काही नावे अशी असतात जी मनावर कोरली जातात. त्यापैकी ताराराणी हे एक असे तेजस्वी नाव आहे ज्यांनी आपल्या तलवारीच्या धारेवर मुघलांना जेरीस आणले होते. ते आहेत मराठा साम्राज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांची पुत्रवधू, छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या वीर महाराणी ताराराणी. त्या केवळ इतिहासातली राणी नाही, त्या आहेत धैर्याचं जिवंत प्रतीक. त्या आहेत स्वराज्याची तलवार. त्या आहेत महाराणी ताराराणी. राणी अनेक असतात, पण ताराराणी म्हणजे अशा राणी ज्या मुकुट घालून सिंहासनावर बसलेल्या नाहीत, तर इतरांच्या आयुष्याला उजळण्यासाठी स्वतः जळत राहिलेल्या होत्या. तारा म्हणजे काय, तर तारा म्हणजे अंधारात दिशा देणारा प्रकाश. आणि राणी म्हणजे काय, तर ज्यांचं राज्य केवळ भूमीवर नाही तर लोकांच्या मनावर असतं. राजाराम महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर अक्षरशः संकटाचा डोंगर कोसळला होता. औरंगजेब दक्षिणेत बसून स्वराज्याची शेवटची घंट वाजवत होता. किल्ले पडत होते, माणसे खचत होती आणि आशा संपत चालली होती. पण त्या क्षणी इतिहासाने एका सिंहिणीला जन्म दिला, ती म्हणजे ताराराणी. मुघलांनो सावध व्हा, आता स्वराज्याची धुरा माझ्या हाती आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या 5 वर्षाच्या मुलाला गादीवर बसवलं आणि स्वतः कंबर खचली. ताराराणींनी समजून घेतलं की युद्ध हे तलवारीने जिंकत नाही, तर ते मानसिकतेने जिंकावं लागतं. म्हणूनच त्यांनी शत्रूपेक्षा आधी स्वतःच्या लोकांच्या मनातील भीती जिंकली. ताराराणी रणांगणावर उतरल्या कारण त्या जाणत होत्या नेतृत्व म्हणजे मागून आदेश देणं नाही, नेतृत्व म्हणजे पुढे उभं राहणं. मला महाराणी ताराराणी भावतात कारण त्या सत्तेसाठी नाही तर त्या संकल्पासाठी जगल्या. त्यांनी पराभव स्वीकारला नाही, कारण स्वराज्य हा त्यांच्यासाठी पर्याय नव्हता तर तो धर्म होता. ना मुकुटाची आस होती, ना सत्तेचा मोह होता. स्वराज्य जिवंत ठेवणं हाच ताराराणींचा धर्म होता. स्वराज्य जिवंत ठेवणं हाच ताराराणींचा खरा धर्म होता. त्या आपल्याला शिकवतात की परिस्थिती कधीच आपल्यावर राज्य करत नाही, आपणच परिस्थितीवर राज्य करायला हवं. त्या काळात स्त्री म्हणजे चूल आणि मूल अशी समाजाची धारणा होती, पण ताराराणींनी ही धारणा तलवारीने छेदून टाकली. त्या सिद्ध करून गेल्या स्त्री अबला नाही तर स्त्री सबला असते. आज आपण स्त्री शक्तीवर भाषण करतो, पण ताराराणींनी भाषण केले नाही. त्यांनी इतिहासाला उत्तर दिलं. त्या सांगून गेल्या, संघर्ष आला म्हणून झुकायचं नसतं, पराभव दिसतो म्हणून थांबायचं नसतं. आजचा प्रश्न असा आहे की आपण ताराराणीचे वंशज आहोत का फक्त वारसदार? कारण वारसदार इतिहास जपतात, पण वंशज इतिहास घडवतात. महाराणी ताराराणी माझ्यासाठी प्रेरणा नाहीत, त्या आहेत धैर्याची व्याख्या, नेतृत्वाची उंची आणि स्वराज्याची अखंड चेतना.
म्हणून मला शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, अंधाराच्या काळोख्यात ती चमकते अनंत प्रकाश. अंधाराच्या काळोख्यात ती चमकते अनंत प्रकाश. स्वप्नांची राणी, थेरेचे प्रतीक, प्रेरणेचा आवाज. जगाला मार्ग दाखवते, हसवते आणि लढायला शिकवते. माझ्या मनाला भावलेली हीच तारा राणी खास. माझ्या मनाला भावलेली हीच तारा राणी खास. हीच तारा राणी खास. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सान्वी सुसर. मी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या शाळेत इयत्ता 6वी मध्ये शिकते. आज मी तुमच्यासमोर एक अभिवाचन सादर करणार आहे. त्या अभिवाचनाचे नाव आहे नियमप्रिय सावळ्या तांडेल. शिवाजी महाराजांनी गडावर राहणाऱ्या प्रजेच्या सुरक्षेसाठी काही नियम केले होते. ते नियम खूप कडक होते व कोणीही मोडू शकणारे नव्हते. त्यातीलच एक नियम असा होता की सूर्यास्तानंतर व सूर्योदयाच्या आधी कोणीही गडावर प्रवेश करायचा नाही. आता या नियमाचे पालन व्हावे यासाठी शिवाजी महाराजांनी एका शूर शिपायाला निवडले होते. त्या शूर शिपायाचे नाव होते सावळ्या तांडेल. सावळ्या तांडेल हा एक 17 ते 18 वर्षांचा शूर शिपाई होता. त्याला त्याच्या किल्लेदाराने आज्ञा दिली की सावळा, आज प्रवेशद्वारावरचा सूर्यास्तानंतरचा पहारा तुला द्यायचा आहे. सावळा हसत म्हणाला, "वय सरदार, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी कोणाला बी आज सोडणार नाही." असं म्हणत सावळ्याने प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला पहारा देण्यास सुरुवात केली. तेवढ्यात त्याला घोड्यांच्या टापा ऐकू आल्या व त्याने समोर पाहिले तर एका घोड्यावर एक सरदार बसून आला होता. तो सरदार म्हणाला की मला आज जाऊ दे, पण सावळा म्हणाला की शिवरायांचा नियम आहे, सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या आधी कोणाला बी आज सोडायचं नाही. तो सरदार म्हणाला, "अरे, मी तर याच राज्याचा सरदार आहे, मी जर आत गेलो तर काय होतंय?" पण सावळा म्हणाला, "शिवरायांचा असा नियम आहे की सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या आधी कोणाला बी आत सोडायचं नाही." मग तो सरदार म्हणाला, "अरे, मी जर आता आत गेलो तर शिवाजी महाराजांना थोडी ना कळणार आहे की मी सूर्यास्तानंतर गेलो की आधी. तू पण नको सांगू, मीही नाही सांगत." पण सावळा शेवटी त्याच्याच मतावर ठाम होता. तो म्हणला, "नाही म्हणजे नाही, मी आज तुम्हाला आत सोडणार नाही." मग सरदाराला राग आला. सरदार रागात म्हणाला, "जर तू आता मला आत सोडले नाहीस ना तर मी तुझी शिवाजी महाराजांना तक्रार करेन. एक तर ते तुला कामावरून काढून टाकतील, नाहीतर मोठी शिक्षा देतील." सावळा म्हणाला, "ते कोण मला शिक्षा देतील? त्यांचाच तर नियम आहे." मग तर सरदाराला अजूनच राग आला. तो म्हणाला, "तू माझे बळ पाहिले आहेस का? जर मी तुझ्याशी युद्ध केले ना तर मी तुझी खांदोई करून टाकीन." मग सावळा म्हणाला, "तुम्ही माझ्याशी युद्ध करा, वाटलं तर मला मारून बी टाका, पण मी काही स्वतःहून तुम्हाला आज सोडूचा नाही." हे ऐकताच तो सरदार अजूनच भडकला. मग त्याने घोड्यावरून उडी मारली व युद्धाची तयारी केली. सावळ्याने सुद्धा त्याची तलवार बाहेर काढली. पण तेवढ्यात तो सरदार हसायला लागला आणि तो म्हणाला, "अरे सावळ्या, वेडायस का तू? मीच आहे शिवाजी महाराज." पहिल्यांदा तर सावळ्या चपापला, पण तो नंतर म्हणाला की तुम्ही प्रत्यक्षात शिवाजी महाराज जरी असला तरी मी काय तुम्हाला आज सोडूचं नाही. हे ऐकताच शिवाजी महाराज गालातल्या गालात हसले व त्यांनी ती रात्र गडाच्याच एका खालच्या गावात काढली. दुसऱ्या दिवशी ते गडावर हजर झाले. सर्व दरबार भरलेला होता. तेवढ्यात शिवाजी महाराज म्हणाले, "जा, कोण आहे तिथे? तो काल पहारा देणाऱ्या त्या सावळ्या तांडेलला बोलवून आणा." आणि हे होईस्तोपर्यंत सर्व दरबारात बातमी पसरली होती. सर्व दरबारात चर्चा चालू होती की या शिपायाने शिवाजी महाराजांना अडवले आहे, त्याचे काय होणार? याला शिवाजी महाराज काय शिक्षा देतील? सर्वांच्या मनात हाच विचार होता. तेवढ्यात तिथे सावळ्या मान खाली टाकून महाराजांच्या समोर हजर झाला. मग महाराज म्हणाले, "सावळ्या, ओळखलंस ना तू मला? मीच आहे शिवाजी महाराज." सावळा म्हणाला, "वय महाराज, ओळखलं मी तुम्हाला." मग शिवाजी महाराज म्हणाले, "सावळा, आता मला तूच सांग की ज्या शिपायाने शिवाजी महाराजांना अडवले आहे त्याला काय शिक्षा द्यावी? तूच सांग बरं मला." सावळा म्हणाला, "हे बघा महाराज, मी आता तुमचाच नियम पाळला होता की, तुम्ही कोण मला शिक्षा देताय?" मग महाराज म्हणाले, "अरे वेड्या, तुला शिक्षा नाही देणार, उलट मी तुला बक्षीस देणार आहे. मला अभिमान आहे की तुझ्यासारखे शूर सिपाई माझे मावळे आहेत म्हणून." असं म्हणत
शिवाजी महाराजांनी त्यांच्या हातातले सोन्याचे कडे सावळ्याच्या हातात बक्षीस म्हणून घातले व त्याचे सर्व दरबारासमोर कौतुक केले. फक्त त्याचेच नव्हे तर सर्व दरबाराने शिवाजी महाराजांचे सुद्धा कौतुक केले, कारण शिवाजी महाराजांनी हे दाखवून दिले की त्यांचे नियम कोणीही तोडू शकत नाही व समोर प्रत्यक्षात शिवाजी महाराज का असेनात हे त्यांनी त्यांच्या वागणुकीतून दाखवून दिले. तर हे असे होते शिवाजी महाराजांचे शूर मावळे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्रेयस जयवीर पाटील. मी VK माटे हायस्कूल या शाळेत इयत्ता 7वीत शिकतो. आज मी तुम्हाला इमान या कथेचे अभिवाचन करून दाखवणार आहे. लेखक अनामिक. साधारण 8-10 वर्षांची गोष्ट आहे बघा. त्यावेळी विना वाहक विना थांबा अशी सांगली कोल्हापूर बस सेवा सुरू झाली होती. बरोबर सकाळी 8 वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार, त्यामुळे बसला बऱ्यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी एक 60-70 वर्षांची वृद्ध महिला बसली होती. तिच्या पेहरावावरून ती सांगलीतल्याच कुठल्या तरी खेडेगावातून आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून आत येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. साधारणतः हात कणंगल ओलांडल्यावर आजी मला म्हणाली, "होय दादा, ते मास्तर बरं नाही आलं अजून." मास्तर म्हणजे कंडक्टर. मी म्हणलं, "आजी, या गाडीला मास्तर नसते, गाडीवर लिवल्या की तसं." अरे देवा, मग तिकट? ते खालीच एसटी मध्ये बसायच्या आधीच काढायचं असते. मग आता काय करायचं? तिकट तपासायला वाटेत कोण चढलं आणि पकडलं तर दंड भरावा लागल. असं करू, आपण समजू की तुम्हाला वाचायला येत नाही म्हणून असंच चढल्या तुम्ही एसटीत. अगो, दुसरी इयत्ता पास आहे म्या. मोहर बी शिकले असते तर बाण चुली पुढे बशिवलं. ते मरू दे भाऊ, वाचायला येतंय की मला. सांगली कोल्हापूर पाठी वाचूनच ते एसटीत चढले म्या. गडबडीत बाकी नाही वाचलं. अहो आजी, आपण फक्त तसं सांगू, असं बी ते बियाणं कोणाचं ऐकतंय वय. तरी बी उगाच वाईच खडा टाकून बघू, आणि ते बी कुणी तपासणीसाठी आलं तर मग बघू. 2 मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही. डोक्यावरचा पदर सावरत हळूच म्हणाली, "नशिबी गरिबी पुजली आहे ते परवडलं, पण अडाणीपणाचा शिक्का लई बेकार." या सगळ्या जांगड गुत्त्यात गाडी केव्हा कोल्हापूर स्टँड मध्ये शिरली कळलंच नाही. मी खिडकीतून डोकावून पाहिलं. बाहेर कोणी तपासणीच नव्हता. मी आजीला म्हणलं, "आजी, आता सुमडीत उतरा आणि इकडं तिकडं न बघता लगेच स्टँडच्या बाहेर पडा." आजी काहीच बोलली नाही. बाहेर आल्यावर मी गाडीवर मस्त चहा घेतला. तेवढ्यात पुन्हा आजी दिसली. म्हटलं, "आजी, अजून येतच." आजी चोळीतून पाकिट काढलं आणि त्यातून एक तिकीट काढून माझ्या हातात दिलं. आजीनं उतरल्यावर कोल्हापूर सांगली असं तिकीट विना वाहक विना थांब्याच्या काउंटरवरून काढलं होतं. मला म्हणाली, "टाक फाडून." मी बाहेर आल्यावर फाडणारच होते. माघारी जाताना मातूर न विसरता आधी तिकीट काढली. म्हटलं, "आजी, पैके जास्त झाले असतील तर नाश्ता द्या हॉटेलात." आजी हसली. म्हणाली, "जिच्या दर्शनाला आले त्या अंबाबाईनं तिची जबाबदारी पार पाडली बघा. कुठलं गालबोट न लावता आणले इथवर. वाटेत उतरवलं असतं मला, पकडले गेले असते तर, पण त्या अंबाबाईने 4 चौघात लाज राखली माझी. दंड भराइतकं पैकर नाहीत, पण मग आता म्या किमान हाय तेवढं तिकट काढून फाडून टाकलं म्हणजे हिसाब बराबर. आता जाताना नाही इसरायची म्या. महालक्ष्मीच्या दारात जायचं आणि ते बी कोणाची तरी लक्ष्मी लोबाडून, हे बरं नाही." मी काहीच न बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं. आजी अंबाबाईच्या दर्शनाला निघून गेली. मी मात्र उभ्या जागेवरूनच हात जोडले. ढीग इयत्ता गिरवल्या तरी ही अशी नीतिमत्ता येतेच असं नाही. असली गोड माणसं म्हणजे आपल्या समाजातली श्रीमंती आहे. एखाद्या वेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतीलही तो भाग वेगळा, पण निरागस
आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी ही लोक या मातीशी घट्ट नात जोडून असतात. आपल्या महाराष्ट्राची मूळ ओळख म्हणजे ही सोन्यासारखी सच्ची आणि प्रामाणिक माणसं. धन्यवाद. माझे नाव स्वराली विनोद झंझरे. माझ्या शाळेचे नाव विके माटे हायस्कूल. मी इयत्ता 7वीत शिकते. आज मी सुधामूर्ती लिखित आजीच्या पोतडीतल्या गोष्टी या पुस्तकातील मंतरलेले विंचू या कथेचे अभिवाचन करणार आहे. सिद्धार्थ हा एक सुस्वभावी व्यापारी होता. तो एका गावात आला. त्याला ते गाव इतके आवडले की त्याने त्या गावातच स्थायिक होण्याचे ठरवले. घराचा शोध घेत असताना त्याची उदयशी गाठ पडली. त्याचं घराणं एकेकाळचं श्रीमंत घराणं होतं, पण आता मात्र त्याची परिस्थिती बरीच हलाखीची होती. उदयचं एक पिढीजात घर होतं. घर कसलं, खूप मोठा इमलाच म्हणा ना. त्याला ते घर विकायचं होतं. उदयने सिद्धार्थला जेव्हा हे घर दाखवलं तेव्हा त्याला ते फारच आवडलं. त्याने ते ताबडतोब खरेदी केलं आणि त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू केलं. तेव्हा तिथे त्याला एक बंद पेटी सापडली. ती पेटी जमिनीत बऱ्याच खोलवर पुरण्यात आली होती. त्याने ती उघडून पाहिली आणि त्याला आश्चर्याचा प्रचंड मोठा धक्का बसला. ती पेटी विंचवांनी भरली होती. त्याने घाबरून ती पेटी लांब भिरकावून दिली. सायंकाळी तो गावातील विद्वानाकडे गेला व पेटीच्या रहस्याबद्दल त्याला विचारले. विद्वान जरा वेळ विचार करून म्हणाला, कदाचित त्या घराण्यातील वाडवडिलांनी संपत्ती दडवून ठेवली असेल. कुणालाही संकटकाळी उपयोग व्हावा ही त्यामागची इच्छा असेल. पण मध्यंतरी बराच काळ लोटल्यामुळे ती पेटी सर्वांच्या विस्मरणातून गेली असेल. त्यावर सिद्धार्थ म्हणाला, अहो, ती पेटी विंचवांनी भरली आहे, पैशांनी नव्हे. त्यावर तो विद्वान माणूस हसला. ती पेटी मंतरलेली असणार. ती पेटी इतर कोणी उघडल्यास विंचवांनी भरलेली भासेल, पण केवळ त्या घरातील व्यक्तीच त्या पेटीत खरं काय दडलंय ते पाहू शकेल. त्यानंतर सिद्धार्थ आपल्या घरी गेला. ती विंचवांनी भरलेली पेटी आपण सांभाळून ठेवायची व त्या घराच्या वारसदाराच्या हाती सुपूर्त करायची असे त्याने ठरवले. या पेटीचा खरा मालक कोण हे शोधण्यासाठी त्याने एक युक्ती केली. त्याने त्या पेटीतून 4 विंचू काढून आपल्या दुकानाच्या 4 कोपऱ्यात लटकत ठेवले. येणारे ग्राहक अचंबित होऊन त्याला विचारत, तू असले भयंकर विषारी किडे तुझ्या दुकानात लटकत का ठेवलेत बरं? यावर सिद्धार्थ फक्त हसत. अशी कित्येक वर्षे लोटली. सिद्धार्थ आता म्हातारा झाला होता. त्याच्या अंतर्यामी फक्त एकच दुःख होतं की त्या पेटीवर हक्क सांगायला अजूनही कोणीच आलं नव्हतं. एक दिवस एक मुलगा त्याच्या दुकानात येऊन म्हणाला, महोदय, तुम्ही खूप श्रीमंत आहात म्हणे. तुम्ही गरिबांना मदत करताना. माझ्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे हो. त्यामुळे मला माझे शिक्षण अर्धवट सोडवावे लागले. तुम्ही जर मला आर्थिक मदत केली तर मी माझं शिक्षण पूर्ण करू शकेन. यावर सिद्धार्थने खिन्नपणे मान हलवली. तो म्हणाला, मी तुला आर्थिक मदत करू शकत नाही. हे ऐकून मुलाला राग आला व तो म्हणाला, मग तुम्ही तुमच्या दुकानाच्या 4 कोपऱ्यात 4 सुवर्णमुद्रा का लटकवत ठेवल्यात बरं? त्यावर सिद्धार्थ म्हणाला, काय, तू काय म्हणालास? दुकानात सुवर्णमुद्रा? त्यावर मुलगा म्हणाला, हो, त्या पहा. असं म्हणून त्या मुलाने त्या वळवळणाऱ्या विंचवांकडे बोट दाखवलं. सिद्धार्थच्या नजरेला अजूनही ते विंचूच दिसत होते. सिद्धार्थने त्या मुलाला विचारलं, बाळा, तू उदय कमलाकर यांचा नातू आहेस का? त्यावर मुलगा घाबरून म्हणाला, हो, माझ्या आजोबांनी हालाकीच्या परिस्थितीमुळे त्यांचं राहतं घर विकून हे गाव सोडलं होतं. तू जरा इथेच थांब. असं म्हणून सिद्धार्थ धावतच आपल्या घरी गेला. परत येताना आपल्याबरोबर तो ती पेटी घेऊन आला. ती त्या मुलाच्या हातात ठेवून म्हणाला, ही उघड आणि तुला यात काय दिसतंय ते मला सांग पाहू. त्या मुलाने ती पेटी उघडली. त्याचं आश्चर्य त्याच्या डोळ्यात मावेना. त्याचे डोळे विस्फारित झाले होते. ती पेटी सुवर्णमुद्रांनी गच्च भरली होती. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, हे सगळं तुझ्याच मालकीचं आहे. गेली कित्येक वर्षे मी हे जतन करून ठेवलं होतं. तुझ्या वाडवडिलांकडून तुला मिळालेल्या या संपत्तीचा तू यथायोग्य वापर कर.
त्या मुलाने अर्धी संपत्ती सिद्धार्थला देऊ केली, पण सिद्धार्थने ते मान्य केले नाही. याचा उपभोग तूच घे असे सिद्धार्थ म्हणाला. तो मुलगा ती पेटी घेऊन निघून गेला, पण या प्रामाणिक म्हाताऱ्या सिद्धार्थला तो कधीच विसरला नाही. धन्यवाद. नमस्कार, मी मैथिली अनिल पाटील आहे. इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे जयंत हायस्कूल पिंपरी पुणे. पु ल देशपांडे लिखित ती फुलराणी यातील मंजुळा या पात्राचा संवाद आपणासमोर सादर करत आहे. असं काय मास्तरसाहेब, गदडी काय, नालायक, हरामजादी, थांब थांब, तुला शिकविण्यात चांगला धडा च्या पापाचं भरलाय घडा. मोठं समजतं स्वतःला मास्तर, तुझं गटात घालते शास्त्र. तुझं मसनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घालेल शान. तुझा क, तुझा ख, तुझा ग, तुझा ख, माझ्या पेन्शनचा घेतो इडा. तुला शिकविण्यात चांगला धडा, तुझा उतरीन समजा माज, तवा येशील गुंडावून लाज. माझी चाटत येशील बुट, मी म्हणन काय आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक, मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक. मग उडवून हात सांगीन धरायला वाट, चाल बाहेर मुकाट, उग वळवळ करतोय इडा. तुला शिकविण्यात चांगला धडा, तुला दाखवतेच बघ चोरा. तू बघशील माझा तोरा. ओहो आहा, ओहो आहा, हाऊ स्वीट लव्हिंग चार्मिंग ब्युटी हाय. समदे धरतील मंजूचेच पाय, कुत्र्यावानी गोळवीत गोंडा, तन्या पोराचा दारात लोंडा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय फिलिप. मंजू बेन केम छ, हाऊ डू यू डू, कम गो हँगिंग गार्डन, आय बेग युअर पार्डन. कुणी आणतील सिल्कीची साडी, कुणी देतील मोत्याची कुडी, कुणी घालतील फुलांचा सडा. तुला शिकवणच चांगला धडा, मग कुठून असा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार. नजरेला जेव्हा नजर विडेल, झटक्यात माझ्या पायाच पडेल. म्हणल राणी तुझ्यावर झालो मी फिदा, क्या खूबसूरती कैसी अदा. मग काय हवं ते माग, प्यारी माझ्यावर धरू नकोस राग. मी मात्र कावटीच बोलेन, मनाची गाठ हळूच खोलेन. गालावर चढल लाजीची लाली, नजर जाईल अलगत खाली. म्हणेन त्याला वय काय असं, लोकातगच होईल का असं. कुपना पात्र सरड्याची दाव, टिटविंदरावी काय दर्याची हाव. मग राजा चेल रातात बसून म्हणल कसं बी कर, पण हो माझी सून. दरबारी धरतील मुठी त्यांना, म्हणतात राजाचा मान तरी राग. तोरण बांधा नीर रांगोळ्या काढा, त्या अशोकाला शिकवेनच चांगला धडा. मग मंजू म्हणल महाराज ऐका, त्या अशोक मास्तराला बेड्याच ठोका. शिष्याचा रस त्या कानात वता, आणि लखलख सुरीनं गर्दन छटा. मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा, आणि पालटून काढून चपकन फोडा. महाराज म्हणताल भले हुशार, धाडून द्या रे गड स्वाहार. जावा राजाचे शिपाई धरतात तुला, म्हणशील म्हणजे सोडीव मला. धरशील पाय आणि लोळशील कसा, रडत राहशील ढसा ढसा. भोग आता गप तुझ्या कर्माची फळ, तुझ्या चुरू जिपेला कायमचा टाळ. महाराज म्हणताल याची गर्दन तोडा, मी म्हणा जाऊ द्या गरीबाला सोडा. तू म्हणशील मंजू देवी आलो तुला शरण, मी म्हणन आल्यावर शरण देऊ नाही मरण. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वेदांगी शरद जाधव. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव विके माटे हायस्कूल. आज मी तुम्हाला माझ्या शाळेच्या दिवसांविषयी सांगणार आहे. शाळा म्हणजे फक्त पुस्तकं वाचायची किंवा परीक्षा देण्याची जागा नाही, तर शाळा म्हणजे आनंद, मैत्री, शिस्त आणि आठवणींचा खजिना आहे. शाळेचे दिवस आपल्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस असतात, कारण त्या काळात जबाबदाऱ्या कमी आणि आनंद जास्त असतो. आपली सकाळ कशी सुरू होते ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गाढ झोपेत असताना आईचा आवाज येतो, लवकर उठ, शाळेला उशीर होईल. आणि आपण मनाशी म्हणतो, आई अजून फक्त 5 मिनिटं. पण ती 5 मिनिटं नेहमीच 30 मिनिटात बदलतात. शेवटी धावपळ करत दप्तर उचलतो, टिफिन घेतो आणि शाळेकडे निघतो. शाळेत बसल्यावर खरी मजा सुरू होते. मित्रांना भेटल्यावर सगळा आळस पळून जातो. मैदानावर फुटबॉल, खो खो, कॅच खेळताना वेळ कसा निघून जातो ते कळतही नाही. कधी जिंकल्याचा आनंद, तर कधी हरल्याचं थोडंसं दुःख.
पण तेही मित्रांसोबत असताना मजेशीरच वाटतं. वर्गात प्रवेश करतात शिक्षक आपल्याला हसून स्वागत करतात, पण लगेच शिस्तीची आठवण करून देतात. तेव्हा आपल्याला वाटतं हे शिक्षक खरंच सुपर हिरो आहेत. आणि वर्गात काय चाललंय, कोण बोलतंय, कोण लक्ष देत नाही, सगळं त्यांना कसं कळतं, त्याचं आपल्याला नेहमीच आश्चर्य वाटतं. गणिताचा तास आला की सगळेजण थोडेसे घाबरतात. 25 गुणिले 45 सारखा गुणाकार पाहिला की आधी डोकं खाजवत बसतो, पण शिक्षक समजावून सांगतात, सराव करायला लावतात, आणि मग अचानक आपल्याला वाटतं अरे हे तर एवढा अवघड नव्हतंच. अशीच भीती हळूहळू आत्मविश्वासात बदलते. विज्ञानाच्या तासाला तर वेगळीच मजा. रंग बदलणारे द्रावण, छोटे प्रयोग, फुलांवरचे निरीक्षण, हे सगळे पाहताना शिकणं म्हणजे फक्त पुस्तकातलं ज्ञान नाही, तर प्रत्यक्ष अनुभव आहे हे समजतं. अभ्यासासोबत मजा कशी करता येते हे विज्ञान आपल्याला शिकवतं. शाळा आपल्याला फक्त विषय शिकवत नाही, तर जीवन जगायला शिकवते. वेळेवर येणं, नियम पाळणं, इतरांचा आदर करणं, समभावना ठेवणं, हे सगळे गुण शाळेतच आपल्याला रुजतात. ग्रुप प्रोजेक्ट करताना प्रत्येकाचं मत वेगळं असतं. कधी कुणाची कल्पना खूपच विचित्र असते, पण त्यामुळेच सगळे हसतात आणि वातावरण आनंदी होते. शाळेत आपण चुका करतो, शिक्षा मिळते, पण त्यातूनच आपण सुधारतो. शिक्षक आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, मित्र आपल्याला साथ देतात, आणि हळूहळू आपलं व्यक्तिमत्व घडतं. कधी कधी सुट्ट्यांच्या दिवसात आपण म्हणतो आज शाळा नाहीये, किती कंटाळा येतोय. तेव्हा कळतं की शाळा आपल्यासाठी किती महत्वाची असते. शाळा आपल्याला स्वप्न पाहायला शिकवते. मोठं व्हायचं, काहीतरी बनायचं, समाजासाठी काहीतरी करायचं, ही सगळी स्वप्न शाळेतच आकार घेतात. जर आपण मन लावून अभ्यास केला, तर शिस्त पाळली आणि मित्रांसोबत सहकार्य केलं, तर नक्कीच आपण यशस्वी आणि आनंदी जीवन जगू शकतो. शेवटी माझा संदेश एवढाच आहे, शाळा ही फक्त अभ्यासाची जागा नाही, तर आनंद, शिकणं आणि जीवन घडवण्याची जागा आहे. शाळेचे हे दिवस पुन्हा परत येत नाहीत, त्यामुळे प्रत्येक क्षण मनापासून अनुभवायला हवा. धन्यवाद. माझे नाव कुमारी त्रिशा महेश राजपूत आहे. मी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय इयत्ता 6वी येथे शिकते. राज्यस्तरीय आंतरशालेय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेसाठी आज मी आपल्याला वाचून दाखवणार आहे पीयूची वही भाग 2 येथील मधील काही भाग. तर या भागामध्ये शहरात राहणाऱ्या पीयू ही मुलगी पहिल्यांदाच आपल्या आजीकडे एकटी जाणार आहे. चला, तुम्हाला आवडेल ना नक्की ऐकायला हिचा प्रवास. चला मी सुरू करते. आम्ही स्टँडवर आलो तर पुणे श्रीरामपूर लाल रंगाची एस टी बस उभी होती. त्या लाल एस टीमध्ये बाबा माझी बॅग घेऊन घाईघाईने शिरला. त्याच्या मागे प्रांजू, मग आई आणि शेवटी मी. ताई जपून जा बरं का, कुठे उतरू नकोस, नाहीतर बस निघून जाईल, असा सल्ला आमच्या प्रांजूबाईंनी दिला. तेवढ्यात बाबाने कंडक्टर काकांना माझ्याबद्दल सांगितलं. ते जोरात म्हणाले, काळजी करू नका, व्यवस्थित पोचवतो. बस निघाली. आई, बाबा, प्रांजू दिसेनासे होईपर्यंत मी त्यांना आणि ते मला टाटा करत होते. हे पोरे, पिशवी घे की मांडीवर, नाहीतर ठेवू. त्या आजीबाई माझ्याशी बोलतात हे मला आधी कळलंच नाही. अगं तुलाच म्हणतीये, असं त्यांनी म्हटल्याबरोबर माझ्या शेजारच्या सीटवर ठेवलेली खाऊची बॅग मी मांडीवर घेतली. अगं अशी, असं म्हणत आजीबाई हाशुश करत पटकन माझ्या शेजारी बसल्या. हातावर बांगड्याच्या खाली मोठा टॅटू काढला होता. आपण पण एक टॅटू काढून घ्यावा असं मला वाटायला लागलं, पण त्याला गोंधळ म्हणतात असं आईंनी गप्पा मारता सांगितलं. मी त्यांना सांगितलं की आम्ही याला टॅटू म्हणतो, तर टॅटू असं म्हणत मोठमोठ्यांदा हसल्या. एकटीच चाललीस वय? हो. कुठं? बेलापूरला. बेलापूर म्हणजे माझ्या गावाजवळ. असं व्हय म्हणत त्या आणखीच माझ्याजवळ सरकल्या. नाव काय तुझं? प्रियांका.
असं म्हणत मी जरा त्यांना गुस्स्यातच सांगितलं. मग मनात आलं की का घाबरायचं, आपण पण त्याला अक्चोरपणा करू की. मग मी पण त्यांना विचारलं, तुमचं नाव काय? मग त्या म्हणाल्या, सरस्वती. काय सरस्वती? हा सरस्वती म्हणजे सरस्वती. हा तेच. बापरे, या न शिकलेल्या आजीबाईंचं नाव सरस्वती आणि त्या विद्यापीठात राहतात असं मी माझ्या मनाशी बोलत होते. तर त्यांना ते कसं कळालं कोण जाणे. म्हणाल्या, आईबापानं लय लाडाने ठेवलं ना, पण शिक्षण नाही देऊ शकले, पण दुनियेच्या शाळेत लय शिकला म्या. मग इकडं कुठं पुण्यामध्ये? असं मी पण त्यांच्या भाषेत जरा विचारलं. इकडं वय ना, तू हाय इंजिनिअरिंगला, त्याची परीक्षा सुरू आहे ना व, त्याच्यासाठी आणि त्याच्या मित्रांसाठी खरवस घेऊन आले होते. खरवस घेऊन? तुला खायचा आहे खरवस? असं म्हणत आजींनी त्यांच्या भल्या मोठ्या पिशवीतून एक पितळी डबा काढला. डब्याचं झाकण उघडलं तर आत 4 गुबगुबीत केशरी पांढऱ्या वड्या. घे घे, इलायची जायफळ टाकलंय यात, लय चविष्ट आहे. माझ्या तोंडाला पाणी सुटलं. बाहेर कोणी काही दिलं तर खाऊ नये अशी माहिती असताना सुद्धा मला राहवलं नाही. मग मी एक त्यातल्या त्यात मोठा पीस उचलला आणि मग मग कशा म्हणायला माहितीये, हा ग अशी पोरीच्या जातीनं कसं चांगल चुंगल खायला हवं, खरवस तर लय चांगला तब्येतीला बरा. असं म्हणत आजींनी तो पितळी डबा माझ्यासमोर धरला. मी त्यातल्या त्यात मोठी वडी उचलली. बरं, वाव, कसला टेस्टी होता माहितीये. आजीबाईंनी विचारलं, कसा हाय? आजींनी मान हलवत विचारलं आणि मी म्हटले, मस्त हाय. तशा खळखळून असल्या, घे 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 घे, आणखी घे की. सरस्वती आजीनं समजा नातवांसाठी बनवलाय खरवस आणि म्हणतात कशा, तू बी नातवानीच आहे की, घे घे. तेवढ्यात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशी रिंगटोन जोरजोरात वाजू लागली. ओ माय गॉड, आजींनी त्यांच्या कमरेला खोचलेल्या चिंचीतून चक्क मोबाईल काढला, मोबाईल, आणि जोरजोरात बोलू लागल्या. अहो, नंतर आमच्या दोघींच्या गप्पा एवढ्या रंगल्या की कळलं नाही की त्या कधी उतरल्या आणि बेलापूर कधी आलं. आवडलं ना तुम्हाला नक्की? माहिती होतं तर तुम्ही सुद्धा हे पुस्तक नक्की वाचा. मी सुद्धा असं मस्त पुस्तक अख्खं वाचून काढलंय. चला तर परत भेटूया. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे सिद्धी प्रशांत गोरे. आज मी तुम्हाला बोक्या 7 बंडे दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेले हे पुस्तक यातील एक प्रसंग तुम्हाला अभिवाचन करून दाखवणार आहे. बोक्याची शाळा आज थोडी लवकर सुटली. त्यांच्या शाळेच्या छोट्या मैदानात आणि सभागृहात कसलं तरी जीवनोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन होतं. त्यांना सगळ्या वस्तूंची माहिती पत्रकांची मांडणी करायची होती, म्हणून हेड सरांच्या परवानगीनं शाळा तासभर लवकर सोडली. बोक्या घरी गेला नाही, थेट महिला मंडळाच्या हॉलमध्ये गेला. आई समोर जाऊन उभा राहिला. अय्या बोक्या, तू कसा आला इथे? आई चकितच झाली. मी कार्यक्रम बघायला आलो नाही आई, मला माहिती आहे सभासद महिलांसाठी आहे तो, म्हणून तर मी तुला सह्या आणायला सांगितलं होतं सकाळी. मग तुला मदत लागली तर ती करायला असावं जवळ, म्हणून आलो मी. बोक्याचं हे ऐकून आई काहीही बोलली नाही. तिनं बोक्याला जवळ घेतलं. बोक्यानं पाहिलं, आई घामाघूम झाली होती. एवढं काही उकडत नव्हतं, तरी आईला एवढा घाम कसा फुटला असं बोक्याच्या मनात आलं. तेवढ्यात आईच म्हणाली, अरे बोक्या, घोटाळा झालाय बाळा सगळा. काय? ती टीव्ही स्टार मंडळी कोणी येत नाहीये, 15 मिनिटापूर्वी कळवलं त्यांनी. हताश्चर्याच्या आईचं बोलणं ऐकून बोक्या स्तब्धच झाला.
का पण? त्यांना शूटिंग संपवून सोडणार होते. डायरेक्टरनं कबुली केलं होतं, पण शूटिंग लांबलंय. त्या शिभांगी आणि कबीर सुलाखेचा फोन आला होता. आम्ही काहीही करू शकत नाही. रात्री 10 वाजेपर्यंत शूटिंग ठेवलंय. बोक्या ऐकतच राहिला. त्याला आईच्या मनावरचं दडपण जाणवत होतं. मग आता? त्यानं विचारलं. त्यावर आई काहीही बोलली नाही. खिन्न हसली फक्त. म्हणजे आजचा कार्यक्रम होणार नाही? कसं होणार? कळलंय हे सगळ्यांना? महिला मंडळाच्या कमिटीतल्या बायकांना कळलंय. थोड्या वेळात यायला लागतील बायका कार्यक्रमाला. लवकर आलं की कसं पुढची जागा मिळते म्हणून तास आधी येतात. तेवढ्यात एक बाई बोक्याच्या आईकडे आली. वैशाली ताई, मला वाटतं ज्यांनी हा कार्यक्रम ठरवला ना त्यांना जाऊन सांगूया आपण. ढोलेकर आणि मेघनाताईंनी ठरवला हा कार्यक्रम. कबीर नाट्याच्या आहेत मेघनाताईंच्या आणि त्या शिवांगीचे वडील मिस्टर ढोलेकरांच्या कंपनीत आहेत. काय सांगायचं त्यांना? हेच काहीही करून आणा म्हणावं. अब्रू जाईल आमची. 1000 बायका परत जाणार म्हणजे काय? त्यांनी प्रयत्न केला हो. नाही जमत म्हणाले ती दोघं. आता तर फोनच उचलत नाहीत. काय करणार आता? तेवढ्यात 2 बायका लगबगीने आल्या. त्यातल्या एका महिला मंडळाच्या अनुभवी सेक्रेटरी मिसेस तेलंग होत्या. वैशाली ताई, मला वाटतं आपण बोर्ड लावूया बाहेर. फळा काढलाय बनून, खडून लिही ठळकपणे. अक्षर चांगलं आहे तुझं. बातमी चांगली नाही ना, पण मला वाटतं अर्धा तास थांबूया आपण, बोक्याची आई म्हणाली. तेवढ्यात बोक्याला आठवलं. आई दादा येणार होता ना? त्यानं विचारलं. केव्हाच आलाय तो? कुठे? शूटिंगच्या ठिकाणी गेलाय, वर्सोव्याला. आईनं बातमी दिली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रणाली सतीश जाधव. मी VK माटे हायस्कूल या शाळेत इयत्ता 7वीत शिकते. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसते, ती आपली ओळख असते. आज मी तुम्हाला माझी मराठी माझा अभिमान या कवितेचे अभिवाचन करून दाखवणार आहे. माझी मराठी म्हणजे आईच्या ओठांवरचं पहिलं हसू. माझी मराठी म्हणजे आईच्या ओठांवरचं पहिलं हसू. आजीच्या गोष्टीतून झरणारं संस्काराचं मधाळ पाणी आहे ती. माझी मराठी म्हणजे शिवरायांच्या तलवारीचा गजर. माझी मराठी म्हणजे शिवरायांच्या तलवारीचा गजर. संतांच्या अभंगातला संयम, तुकारामांचा सवाल आणि ज्ञानेश्वरांची मावली. शब्द तिचे साधे पण अर्थ खोल समुद्राएवढे. शब्द तिचे साधे पण अर्थ खोल समुद्राएवढे. एका आईत माया, एका मातीत देश समावलेला. मराठी फक्त भाषा नाही, ती एक ओळख आहे. मराठी फक्त भाषा नाही, ती एक ओळख आहे. ती माझा श्वास आहे आणि तीच माझा आत्मसन्मान आहे. शेतकऱ्याच्या घामात ती पिकते. शेतकऱ्याच्या घामात ती पिकते. कामगाराच्या हातात ती घडते आणि कवीच्या लेखणीतून ती अमर होते. आज जग बदलतंय, भाषा बदलताय, पण माझी मराठी माझ्या मनात अजूनही राजासारखीच वावरते. आज जग बदलतंय, भाषा बदलताय, पण माझी मराठी अजूनही माझ्या मनात राजासारखीच वावरते. इंग्रजी शिकलो, हिंदी बोललो, पण मराठी बोलताना मन आपोआप घरात परततं. इंग्रजी शिकलो, हिंदी बोललो, पण मराठी बोलताना मन आपोआप घरात परततं. मराठी दिन फक्त दिनदर्शिकेतला दिवस नाही, तो आपल्या अस्मितेचा उत्सव आहे, आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. चला अभिमानाने सांगूया, मी मराठी आहे, माझी भाषा मराठी आहे. चला अभिमानाने सांगूया, मी मराठी आहे, माझी भाषा मराठी आहे आणि माझी मराठी कधीच मागे पडणार नाही, कारण ती राजभाषा आहे, कारण ती राजभाषा आहे. धन्यवाद. मी ऋत्वा राहुल बिंद्रू सिटी फ्रेंड स्कूल निगडीची विद्यार्थिनी आहे. आज मी पु ल देशपांडे यांच्या चितळे मास्तर या कथेचा एक प्रसिद्ध विनोदी उतार अभिवाचनासाठी सादर करीत आहे.
कथा चितळे मास्तर. आमच्या चितळे मास्तरांचे आणि गणिताचे नाते म्हणजे विळ्या भोपळ्याचे. वर्गात शिरतानाच ते अशा आविर्भावात यायचे की जणू काही पायथागोरसचा सिद्धांत यांनीच शोधला आहे. एकदा त्यांनी फळ्यावर एक त्रिकोण काढला आणि विचारले, बंडू, हा कोणता त्रिकोण आहे? बंडू उभा राहिला आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, मास्तर, हा फळ्यावरचा खडूचा त्रिकोण आहे. संपूर्ण वर्ग हसायला लागला, पण मास्तरांच्या डोळ्यातला अंगार पाहून हसू जागच्या जागी विरलं. मास्तर डाफरले, अरे गाढवा, बाजू बघून सांग. बंडू शांतपणे म्हणाला, बाजूने बघितलं तरी तो खडूचाच दिसतोय सर. मास्तरांचा पारा चढला. त्यांनी डोकं धरलं आणि ओरडले, अरे मूर्खा, मी त्रिकोणाच्या बाजू विचारतोय, कोणाची नाही. बरं, चल सांग, जर एका त्रिकोणाला 3 बाजू असतात तर 2 त्रिकोणांना किती? बंडूने कपाळावर आठ्या घातल्या, जणू काही मोठा इसरोचा शोध लावतोय. मग हळूच म्हणाला, मास्तर, त्रिकोण एकमेकांवर ठेवले तर? मास्तरांनी हातातील छडी टेबलावर आदळली. गप्प बस, तुला गणित कधीच कळणार नाही. अरे हे त्रिकोण आहेत, तुझ्या घराच्या पोळ्या नाहीत की एकावर एक रचून ठेवशील. बंडू पुन्हा उभा राहिला. पण मास्तर, आई तर म्हणते भूमिती शिकली की माणसाचा कोण बदलतो. मग मी माझा कोण बदलून उत्तर दिलं तर चालेल का? मास्तरांनी रागात छडी उद्गारली. बंडू, शेवटचं विचारतोय, काटकोण त्रिकोण कशाला म्हणतात? बंडूनी खिडकीबाहेर पाहिलं आणि म्हणाला, मास्तर, जो त्रिकोण कोपऱ्यात उभा राहून काट काढतो तो काटकोण त्रिकोण. मास्तरांनी छडी टाकली आणि कपाळावर हात मारून घेतला. बंडू, तू गणित कधीच शिकणार नाहीस, तू नक्कीच लेखक होणार. बंडू हसून म्हणाला, मग आता घरी जाऊ का सर? लेखकाला खूप काम असतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मीरा महाजन आहे. मी इयत्ता 5वी इंग्रजी माध्यम ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय या शाळेत शिकते. चिकू पिकू अंकातील अरविंद गुप्ता यांनी लिहिलेली एक गोष्ट आज मी वाचणार आहे. गोष्टीचे नाव मोठी पेटी. शाळेत ताई म्हणाल्या, आज मी तुम्हाला एक मोठी पेटी दाखवणार आहे. बघायची आहे? 1, 2, 3. हे बघा, ही तर काडेपेटी आहे. मोठी कुठे आहे? छोटूशी आहे. मीरा म्हणाली, ही रिकामी काडेपेटी आहे, पण यात खूप जागा आहे. बघा. ताईंनी रिकामी काडेपेटी उघडून दाखवली आणि त्या म्हणाल्या, आज घरी गेल्यावर एक रिकामी काडेपेटी घ्यायची. या काडेपेटीत भरपूर वस्तू जमा करायच्या, घरातल्या, आजूबाजूच्या कुठल्याही वस्तू. उद्या आपापली काडेपेटी घेऊन यायची. बघूया कोणाच्या काडेपेटीत जास्त वस्तू बसतायत. शाळा सुटली आणि मुलं घरी गेली. समीहनने आईकडून रिकामी काडेपेटी घेतली. यात तर फक्त एक शार्पनर बसतंय, जागाच नाहीये. तितक्यात त्याला पेन्सिलचं तुटलेलं टोक दिसलं. हे ठेवतो. हे पेन्सिल शेविंग सुद्धा ठेवतो. अजून काय बरं ठेवू? आयडिया. तो स्वयंपाक खोलीत पळाला. मिसळणीच्या डब्यातून त्याने मोहरी, जिऱ्याचा एक एक कण घेतला. मग साखरेचा, तांदळाचा, गव्हाचा, बाजरीचा, मूग, मसूर, ज्वारीचा एक एक दाणा त्याने पेटीत भरला. अजून काय बरं? तो आतल्या खोलीत गेला. छोटं रबर, दोरा, लोकरीचा तुकडा, कागदाचा कपटा, बटन, टाचणी, मणी त्याने पेटीत टाकले. पेटी बंद करून वाजून बघितली. अजून बरीच जागा आहे की. आता काय ठेवू? समीहन बाहेर पळाला. छोटा खडा, फुलाची छोटी पाकळी, चिंचेचं पिटूक पान, देठ, काडी अशा बऱ्याच गोष्टी त्याला सापडल्या. त्याने त्या पेटीत ठेवल्या. आता काय बरं? येस. त्याने मग एक छोटा केस आणि नख ठेवलं. समीहनने त्याचे पडलेले दात एका डबीत ठेवले होते. त्याने त्यातला एक दात सुद्धा पेटीत ठेवला. इकडून तिकडून भरपूर वस्तू जमा झाल्या. काडेपेटी भरायला आली. दुसऱ्या दिवशी शाळेत जायच्या आधी त्याने संत्र, मोसंबी, भोपळा आणि लिंबाची बी पेटीत ठेवली.
आजी म्हणाली, समू, हा छोटा तीळ ठेव तुझ्या पेटीत. तो ठेवून समीहनने पेटी बंद केली, हलवली. आता मात्र आवाज आला नाही. गच्च भरलीये. खरंच खूप जागा होती या छोट्या पेटीत. समीहन उड्या मारत शाळेत गेला. ताई म्हणाल्या, आणल्यात पेट्या, आता मोजा वस्तू. मीराच्या काड्यापेटीत 50 वस्तू होत्या. नीलच्या 10 आणि समीहनच्या 150. माझी मोठी पेटी. सगळ्यांनी समीहनसाठी जोरात टाळ्या वाजवल्या. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अनन्य विकास कंद. माझ्या कथेचे नाव सावित्री व्रत. सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चाललेले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. मी त्याच संबंधित एक आठवण सांगणार आहे. त्यावेळेस मी 8-9 वर्षांचा असेल. सावित्री व्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखाच तिच्या पाठी लागला होता. या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालावयाच्या असतात. आईला जरा चालले तर घेरी येत होती. आईने श्याम अशी हाक मारली. मी आईजवळ आलो व विचारले, काय आई, काय होते का? पाय चेपू का तुझे? आई म्हणाली, नको रे पाय चेपायला, मेले रोज चेपायचे तरी किती. तू सुद्धा कंटाळला असशील हो, पण मी तरी काय करू? आईचे हे करुण शब्द ऐकून मला जरा वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, श्याम, तू दिवसभर काम करून दमतोस हो, पण उद्यापासून तुला एक आणखी काम 3 दिवस करायला सांगणार आहे. करशील ना तू बाळा? कोणते काम? आई, मी कधीतरी नाही म्हणतो का? मी म्हंटले. आई गैवरून म्हणाली, नाही बाळा, तू कधी सुद्धा नाही म्हणत नाहीस. पण हे बघ, उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाही. मला भोवळ येईल. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन, पूजा करीन, 3 प्रदक्षिणा घालीन. बाकीच्या प्रदक्षिणा तू घालशील हो. असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करुण अशा दृष्टीने ती माझ्याकडे पाहू लागली. आई, माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील? मी विचारले. चालतील हो बाळा, नक्की चालतील. देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही. त्याला सारे समजते, कळते. तू जणू मीच नाही का? अरे तू माझ्या पोटचा गोळा, माझेच तू रूप. तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्या होतील. मी आजारी आहे, देवाला ठाऊक आहे. आई म्हणाली, पण मला बायका हसतील. मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत आहे रे बायको असं म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते. मी नाही जाणार. शिवाय शाळा बुडेल, मास्तर रागवतील. अशा अनेक सबबी मी सांगू लागलो. आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली, श्याम, आईचे काम करावयास कसली रे लाज? हे देवाचेच काम. ते करीत असताना तुला कोण हसले तर तेच वेळी ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नको. पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम, त्या दिवशी चुली मागचा खोबऱ्याचा तुकडा तू खाल्लास. मी बघितलं हो, पण काही बोलले नाही. म्हटलं जाऊ दे, मुलाचीच जात. परंतु त्यावेळेस तुला खोबऱ्याचा तुकडा खाताना लाज नाही वाटली आणि आता देवाचं काम करायला तुला लाज वाटते का रे? मग तो भक्ती विजय कशाला वाचतोस? तो पंडित प्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माघरची उष्टी काढी. काम करावयास, प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसला जाणार तर मी जाईन हो. येऊन जाऊन काय होईल? मी भोवळ येऊन पडेल, मरेन तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईल. परंतु श्याम, तुझ्यासाठीच जगते रे. असे म्हणून आईने डोळ्याला पदर लावला. आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे मन विरघळले, पासरले, पावन झाले. देवाचे काम करावयास लाजू नको. पाप करण्याची लाज धर. अहो थोर शब्द. आजही ते शब्द मला आठवतात. आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे. देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारत मातेच्या कामाची आम्हास लाज वाटते. मी आईच्या पाया पडलो व म्हटले, आई, जाईन हो मी. कोणी मला काही हसो, काही म्हणो, मी जाईन.
पुंडलिक आईबाबांची सेवा करून मोठा झाला. देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. तुझा व देवाचा लाडका होऊ दे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव निहिरा राहुल दिकोंडा. माझ्या शाळेचे नाव ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. आज मी तुमच्या समोर अरुणा ढेरे लिखित जे सुदूर जे असाध्य ह्या ललित लेखाचे अभिवाचन करणार आहे. 13-14 वर्षांची असेल मी तेव्हा. माझ्या वडिलांच्या आजोळ गावी निगड्याला गेलो होतो आम्ही. माझा भाऊ तेव्हा 7-8 वर्षांचा होता आणि धाकटी बहीण 2-3 वर्षांची. शिवाय बरोबर आणखीही 2 मुलं होती. गाव होतं डोंगराच्या पायथ्याशी. वर पद्मावती देवीचं देऊळ होतं. शिवाय अर्ध्या वाटेत एक गुहा होती. तिथं म्हणे रोज वाघ मुक्काम करायचा. डोंगरावर चढणं काही सोपं काम नव्हतं. नीट वाट अशी नव्हतीच. पद्मावतीच्या डोंगराविषयी आणखीन कुतूहल वाटायला लागलं. तर त्या सुट्टीत आम्ही 4-6 मुलं निगड्याला गेलो असताना गावाबाहेरच्या शेतातून पद्मावतीच्या डोंगराकडे निघालो. फार लांब जाऊ नका रे पोरांनो, ही आत्याची सूचना आम्ही ऐकली खरी, पण मनात होतं की ती डोंगरावरची गुहा हुडकून काढायचीच. दुपारी 4ची वेळ. पुष्कळ चालून डोंगराच्या पायथ्याशी तर आलो, पण एव्हाना माझी धाकटी बहीण दमून रडकुंडीला आलेली होती आणि समोर डोंगराचा उभा कडा बघून माझी वर चढण्याची ईर्ष्याही मावळत चालली होती. जायचं हवं अगदी गुहेत. माझा भाऊ म्हणाला, पण मी नुसतीच डोंगराच्या त्या किरमिजी तांबूस प्रचंडपणाकडे पाहत राहिले. मग हळूच म्हणाले, तुम्ही जाता का तिघवर? आम्ही दोघी थांबतो इथेच. तुमची वाट पाहत इथेच बसतो. मनात आलं जायला हवं होतं आपण, पण चढलो असतो का एवढ्या अवघड वाटेनं? एवढं उंच. मी पायथ्याशीच बसले. मग एकदम जवळच्या झाडांमधून आवाज आले. मुलं परत आली होती. प्रचंड हरखून गेली होती. आम्ही शोधून काढली गुहा, भाऊ विजयाना म्हणाला. मी त्याचा तो रोमहर्षक पराक्रम ऐकत होते आणि मनात खंतावत म्हणत होते, का नाही गेले मी? का चढले नाही वर? थोडं धाडस केलं असतं तर. आता पुष्कळदा एखादं अवघड काम समोर येतं. जमेलच याची खात्री वाटत नाही, पण माझ्या लहानपणीचा तो प्रसंग दरवेळी मनात पुन्हा जागा होतो आणि मला म्हणतो, तेव्हा नाही म्हणालीस, आता तसं करू नकोस. जमेल, जमेलच तुला. आणि मी विश्वासानं कामाला लागते. जे दूर असतं ते सहज मिळणारं नसतं. तिकडं आपलं मन धावतं खरं, पण ते मिळवण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हवी असते इच्छाशक्ती, मनाची तयारी, कष्ट, प्रयत्न आणि जिद्दही. बचेंद्री पाल विषयी तुम्ही ऐकलंय का? एव्हरेस्ट सर करणारी ती पहिली भारतीय स्त्री. हिमालयाची चढाई करण्याचं तिचं स्वप्न होतं. तिच्या डोळ्यात हिमालयाचं ते सर्वात उंच शिखर होतं. बर्फाचा झगमगणारा मुकुट घातलेलं एव्हरेस्ट शिखर. ते तिला सारखं खुणावत होतं. एव्हरेस्ट सर करणं म्हणजे काही पोरखेळ नव्हता, पण बचेंद्रीनं ते शिखर सर करण्याची जिद्द बाळगली. त्यासाठी तिला प्रचंड कष्ट करावे लागले. खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं. एकदा तर बर्फाखाली तिचा तंबूच गाडला गेला. तिच्या मोहिमेच्या प्रमुखांनी तिला विचारलं, तुला परत जायचंय का? पुष्कळ जण परत फिरतायत. बचेंद्री मात्र परत फिरायला तयार नव्हती. धैर्यानं आणि जिद्दीनं ती वर गेली आणि तिनं एव्हरेस्टवर पाऊल ठेवलं. हिमालयाचं ते सर्वोच्च शिखर सर करण्याचा मान पहिली भारतीय स्त्री म्हणून तिला मिळाला. हे असं काही वाचलं, ऐकलं, आठवलं की मला आठवतो निगड्याचा तो पद्मावतीचा डोंगर. माझ्या लहानशा डोळ्यात तो खूपच प्रचंड आणि उंच होता. त्यावेळी मी तो चढले नाही. आज मात्र आव्हानाच्या दरवेळी तो मला दिसतो आणि माझ्यातला विश्वास जागा करतो आणि एखादं अवघड वाटणारं काम मी जिद्दीनं धडपडून पुरं करते. मनात म्हणते, काहीतरी मोठं, भव्य, सुंदर असं दरवेळी डोळ्यांपुढे दिसावं आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी दरवेळी असं मन लावून झगडावं. मग जे हाती लागतं ते यश किती मोलाचं. धन्यवाद.